हॅलो हॅलो साहेब, जय भीम म्हणलं. जय भीम. दादर स्थानकाचं नामांतर होणार आहे ना साहेब? होणार, त्याचं टर्मिनसला होणार आणि नवीन टर्मिनल बनवतोय आपण दादरला. अच्छा. इथून देशातल्या सगळ्या गाड्या जाणार, त्याला मोठं नाव देणार आपण. अच्छा, पण दादरलाच पाहिजे होतं ना चैत्यभूमी नाव. हा, दादर आणि परेलच्या मध्ये मोठं टर्मिनल होत आहे, जे चैत्यभूमीच्या जवळ आहे, इंदू मिलच्या जवळ आहे. अच्छा. तिथून इंदू मिलला जायला रस्ता आहे, तिथे मोठं नाव होत आहे. अच्छा. आणि मग तिथून देशातून सगळ्या गाड्या देशातून तिकडून जाणार. उलट ते बाबासाहेबांच्या नावासारखं आहे, काँग्रेसच्या नावाचं. सीएम साहेबांनी सांगितलं होतं की राहुल साहेबांना भेटा, मी त्यांच्याकडे रिमार्क केले दादर स्थानकाचं स्टेशनचं. हा, केलं काळजी करू. ते झालंय काल, टर्मिनल नवीन होणार ना, टर्मिनल काम चालू केलं टर्मिनल. त्याला बोलले होते ना तुमच्याकडे रिमार्क करून पाठवले ते स्थानक. पाठवलं काल आम्ही त्याचा निर्णय पण घेतलाय. दादर टर्मिनलला नाव भेटणार ना? ठीक आहे. हो, अरे मिळणार ना दादा. ओके साहेब, धन्यवाद, आभारी आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. खासदार राहुल शेवाले याने दादरचं जे नामांतर अनेक वर्षापासून असलेलं प्रलंबित, त्या दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात यावं याकरिता समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले, मोर्चे केले, उपोषणं केलं. परंतु ज्यावेळेस युवा भीमसेना संघटनेला रेल्वेने जेव्हा परवानगी दिली आणि मग ते पत्रक माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिलं, मुख्यमंत्री साहेबांनी टिक मार्क केलं त्याला, आणि मग तेच पत्रक राहुल शेवाले याच्याकडे सोपवण्यात आलं. राहुल शेवालेला नामांतराचं काम करण्यासाठी सांगितलं, परंतु राहुल शेवालेने स्वतःचं नाव कसं मोठं होईल, स्वतःचं अस्तित्व निर्माण कसं होईल आणि त्याचा फायदा त्याला कसा करता येईल, त्याकरिता त्या भाडखाऊने बैमान झाला. त्याने मुंबईतील अनेक नामांतर केले रेल्वेचे, परंतु दादरचं चैत्यभूमी नामांतर व्हावं ह्यासाठी त्याने दुर्लक्ष केलं, त्याला डावलण्याचं काम केलं. त्याचं म्हणणं असं आहे, ज्यावेळेस आमचे युवा भीमसेना संघटनेचे अध्यक्षांनी जेव्हा त्याला फोन केलं, खासदार राहुल शेवालेला, त्याला विचारण्यात आलं की नामांतराचं दादरचं काय झालं, तर त्याने असं सांगण्यात आलं की दादर आणि परेलच्या मध्ये मोठा टर्मिनस आम्ही उभा करतोय आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतोय. तिथल्या रेल्वे देशामध्ये जातील याकरिता आम्ही त्या ठिकाणी तो नाव देण्याचं काम करतोय. परंतु आमची जी समाजाची जी रास्त मागणी आहे ती म्हणजे दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात यावं ही मागणी आहे. आणि ते देखील पत्रक त्याच नावाने आहे की जे रेल्वेने दिलेलं आहे. परंतु ह्या भडव्याने स्वतःचं काम कसं होईल आणि स्वतःचं नाव कसं होईल ह्यासाठी हा त्यांनी कृत्य केलेलं आहे. या भाडखाऊचा मी निषेध करतोय, कारण की ह्यांनी बाबासाहेबांना बैमान झालेला आहे. हा एवढ्या वर्षापासून आमचा समाज लढतोय, संघर्ष करतोय आणि हा स्वतःचं पोली भाजून घेण्याचं काम करतोय. जे ह्यांनी काम केलेलं आहे ह्याचं उत्तर ह्याला नक्कीच मिळणार. परंतु ह्याला एवढंच सांगतोय की लवकरात लवकर हे जे दादरचं रेल्वे स्थानकाचं चैत्यभूमीचं नामांतर आहे, तो जो प्रस्ताव तुझ्याकडे जो मुख्यमंत्री साहेबांनी पुढे सोपूत करण्यासाठी सांगितलेला आहे, तो पत्रक करण्यासाठी सांगितलेला आहे, ते पत्रक तू कर, नाहीतर तुला भीमटोला देणार एवढा नक्की. अरे भडव्या, हा दादर तुझ्या काय बापाचं नाव आहे का बदलण्यासाठी एवढा विचार करावा लागतोय तुला? रस्त्यावरती उतरण्याची वाट बघू नको. हा आंबेडकरी समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, एवढं लक्षात ठेव. तू बाबासाहेबाला बैमान झाला एवढं नक्की, पण तुझं ह्या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझा दौरा असेल ना त्या त्या ठिकाणी तुला उत्तर मिळेल, एवढं तरी तुला नक्की सांगतो. बाकीची त्याची जी कॉल रेकॉर्डिंग ज्या सर्व आहेत, जे बोललेलं त्याच्यासोबत जे संभाषण झालेलं आहे, संस्थापक अध्यक्ष युवा भीमसेनेचे विलास माने यांनी जे त्यासोबत बोलण्याचं जे रेकॉर्डिंग बनवलेलं आहे ते रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम करतो. त्यातून समजून जावं आपण की ह्याची काय मानसिकता आहे दादरच्या रेल्वे स्थानकाला नामांतर करण्याची आणि चैत्यभूमीकडे दुर्लक्ष करण्याची. ही तुम्ही आता तुमच्या कानाने ऐका आणि डोळ्याने सुद्धा बघा. जय भीम.